मेषेने स्वतःच्या रागावर थोडंसं नियंत्रण करावं, तर त्यांच्यामध्ये थोडा स्ट्रगल राहील. चंद्र राशी म्हणजे मनाचे खेळ. गुरुग्रह मार्गी झालेले आहेत. फक्त त्यांनी त्यांचं डोकं शांत ठेवावं. मकर राशीसाठी हा शेवटचा टप्पा. आडमुठेपणा दाखवू नका. आता राशीप्रमाणेच ते नको तिथे बोलतात. शनिग्रह अस्थि झालेले आहेत. शुक्र शनी हे मित्र आहेत. अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन द्यायची नाही. ते संघर्ष होण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तर त्याला थोडंसं सांभाळावं की तुमच्यासाठी बिलकुल काळजी करू नका. तर त्यांनी देवीची उपासना करावी. आडमुठेपणा दाखवू नका. जिथे तुम्हाला नमायचे तिथे तुम्ही नमतं घ्या, तुमचं काम होऊन जाईल. नमस्कार, मी तुषार शेटे. सिविक मिररच्या साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. गेल्याच आठवड्यात ग्रहांचं गोचर पार पडलेलं आहे. गुरुग्रह मार्गी झालेले आहेत. शनिग्रह अस्थि झालेले आहेत. या सगळ्यांचा परिणाम 12 राशींवरती कसा पडणार आहे, त्या 12 राशींसाठी पुढचा येणारा काळ सुसह्य असणार आहे, शांततेचा असणार आहे, संयमाचा असणार आहे की आनंदाचा असणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत डॉक्टर दीपक कुमार आहेत. सर, सिविक मिररच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. जसं मी सांगितलं की ग्रहांचं गोचर पार पडलेलं आहे, तर त्याचा 12 राशींवरती कसा परिणाम होणार आहे? आता हे जे काही मी प्रिडिक्शन करणार आहे, हे सगळं चंद्र राशीवर अवलंबून आहे. आणि चंद्र राशी म्हणजे मनाचे खेळ. तर पुढच्या आठवड्याचं जे राशी आहे, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया मेष राशीपासून. आता मेष राश मंगळाची आहे, तर त्यांच्यामध्ये थोडा स्ट्रगल राहील पुढचा आठवडाभर. आणि या स्ट्रगलमध्ये आठवड्याच्या संपायला आला की तेव्हा मग त्यांना थोडंसं रिलीज मिळणार आहे. फक्त त्यांनी त्यांचं डोकं शांत ठेवावं. नवीन कुठल्याही गोष्टीवर त्यांनी काम करण्यापूर्वी त्याच्यावर 100 वेळा विचार करून घ्यावा, मगच त्याच्यावर काम करावं. कारण की त्यांच्यासाठी हा कालांतर फारसा चांगला नाही आहे. त्यांच्या नोकरीवर सुद्धा येऊ शकतं जर त्यांनी गरम डोकं ठेवलं तर. डोकं शांत ठेवण्यासाठी त्यांनी साधना किंवा आराधना करावी. हनुमान चालीसा हे म्हणावं, जिथे त्यांची ऊर्जा वापरण्यात येईल. त्याच्यामुळे त्यांना थोडासा धीर मिळू शकतो. त्यांनी कुठलेही निर्णय चटकन घेऊ नये, त्रासदायक ठरू शकतात. आता आहे दुसरी रास वृषभ. शुक्राच्या ह्याच्याखाली, अंमलाखाली. शुक्र शनी हे मित्र आहेत. प्रोफेशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत, पण त्यांनी घरातले रिलेशन मेंटेन करायचे आहेत. तर हे रिलेशन मेंटेन करताना त्यांची थोडीशी तारेवरची सर्कस होणार आहे. तर त्यांनी देवीची उपासना करावी आणि देवीची आराधना किंवा आरती करावी. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या ऊर्जा आहेत कुटुंबातल्या, रिलेशनच्या, त्या थोड्याशा बनवून राहतील. तिथे संघर्ष होण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तर त्याला थोडंसं सांभाळावं. पुढची रास आहे मिथुन. बुधाची रास आहे. आणि ह्या राशीच्या लोकांनी सगळ्यात छान वेळ जर घालवायचा असेल तर आपल्या संतांबरोबर घालवावा. तर त्यांची ऊर्जाचा जो वलय आहे पुढच्या आठवड्यासाठी, हे खूप उपयुक्त आहे आपल्या मुलांबरोबर वेळ देण्यासाठी. तर त्यांच्या कामामध्ये आणि रिलेशनशिपमध्ये मेंटेन करणारं जर कोणी एकमेव जर असेल तर त्यांची मुलं आहेत, त्यांच्या संतांसाठी. एवढंच नाही तर ज्यांची लग्न झालेली नाही त्यांच्यासाठी पण उपयुक्त काळ आहे लग्न जुळण्यासाठी. एवढंच नाही तर त्यांनी शिवाची आराधना करावी आणि शिवाचा अभिषेक करावा किंवा आरती करावी. याच्यानंतर येते कर्करास. कर्करास यांना एक खूप महत्त्वाची बातमी अशी आहे की त्यांनी थोडंसं आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. ते खूप जेव्हा बोलतील तेव्हा त्यांच्यावरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. त्यामुळे आपला विश्वास संपादन करून ठेवण्यासाठी त्यांनी मर्यादित शब्दांचा वापर करून जर त्या ऊर्जेला सांभाळलं तर त्यांच्या नोकरीमध्ये आणि घरामध्ये, रिलेशनमध्ये, दोन्ही ठिकाणी हा खूप फायदेशीर ठरेल. कारण की एकतर शनी आणि चंद्र हे काही खूप छान मित्र नाही आहेत. तर तिथे त्यांना त्रास संभवू शकतो. बरोबर. तर बोलताना जर तुम्ही गरज नसताना माहिती जेव्हा पुरवताय तेव्हा ती त्रासदायक ठरू शकते. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बिलकुल धाडस करू नये. 4 राशी आतापर्यंत झालेले आहेत. आपण सुरुवातीला जे म्हणालो की आता आठवड्याचं राशी भविष्य आपण बघतो, मात्र या आठवड्यातले जे ट्रान्झिट आहे त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. तर गुरुग्रह जे मार्गी झालेले आहेत त्यांचा या 4 राशींवरती कसा परिणाम होईल? सकारात्मक, नकारात्मक की न्यूट्रल? हा खूप छान प्रश्न आहे. पण एक लक्षात घ्या, तुमचं लग्न कुठे आहे आणि तुम्ही विपरीत राजयोग करतायत का, या अनेक गोष्टींवर ह्या प्रिडिक्शन्स अवलंबून आहेत. सगळ्या एका राशीमध्ये असलेले 12 लाख लोकांसाठी हे ॲप्लिकेबल होणार नाही. पण एक जनरल स्टेटमेंट मी करतोय की मेषेने स्वतःच्या रागावर थोडंसं नियंत्रण करावं. शुक्राने आपले रिलेशन मेंटेन करावे. बुधाने ह्या सगळ्यांना जर समन्वय संतुलन साधायचं, मुलांशी संबंध चांगला साधा, त्यांना दक्षिणा द्या बुधवारच्या दिवशी.
आणि मंगळाच्या लोकांनी मंगळवारी जेवायला द्या, हनुमान चालीसा करा आणि कर्कनी आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवा. तर ह्या लोकांसाठी चांगला जाऊ शकतो. आपण त्याच्यावरचे उपाय सांगतोय की त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत त्याच्यावर आपण प्रयत्न करून पुढचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सिंह रास. आता सिंह रास आणि शनी हा षडाष्टक योग बसतोय. तर त्या लोकांच्या राशींनी तर अत्यंत सांभाळून काम करावं. त्यांच्या प्रोफेशनवर येण्याची शक्यता सुद्धा असू शकते. त्यामुळे मर्यादित शब्दांचा वापर करून त्यांनी योग्य ठिकाणी जर लीडरशिप दाखवली तर त्याचा उलट परिणाम हा त्यांचा प्रमोशनवर पण होऊ शकतं. हेही लक्षात घ्या, कारण की हे शनी आणि रवी हे नैसर्गिक शत्रू जरी असले तर त्यांची एक्झॅक्ट पोझिशन तुमच्या कुंडलीमध्ये कशी आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. तरी त्याच्यात मला एक असं जाणवतं की सिंह रास ही लीडरशिपची रास आहे. तर लीडरशिपनी त्यांची लीडरशिप करताना अनोळखी व्यक्तींशी घर्षण टाळावं. आपल्या ज्या गोष्टी ठरलेल्या त्या प्लॅनिंग प्रमाणे कराव्यात. नवीन जर काही आयडियाज असतील तर त्याच्यावर काम नक्कीच करावं. आणि त्यांच्यासाठी त्याची पुढची रास आहे कन्या. त्यांनी तर फार जपलं पाहिजे ह्या आठवड्यात, कारण की एक लक्षात घ्या, शनीची 7वी दृष्टी तुमच्यावर डायरेक्ट आहे. त्यामुळे अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन द्यायची नाही. कामापुरतं बोलायचं. त्यांच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतात. घरातले रिलेशन आणि संततीवर पण त्याचे परिणाम पडू शकतात. तर अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही वागा. तसा तुम्हाला त्रास होणार नाही, कारण की बुध हा शनीचा मित्रच आहे. बुध ही राशी, कन्या राशी बुधाच्या अंमलाखाली येते. बुध हा शनीचा चांगला मित्र आहे. त्यामुळे ते दुष्परिणाम नाही करणार, पण तुम्हाला सकारात्मक फळसुद्धा देण्यामध्ये तो थोडासा विलंब करू शकतो. तर तेवढं लक्षात ठेवा. तूळ रास ही परत शुक्राची रास आहे. शुक्राच्या अंमलाखाली तुमचे रिलेशन्स परत येऊ शकतात. खास करून तुळाच्या रास ही खूप बॅलन्स रास समजली जाते. ही खूप संयम पाळणारी राशी आहे. तुमच्या जोडीदाराला तुम्ही सांभाळा. तिथे तुम्हाला तडजोड करावी लागणार आहे. तुमच्या कामधंद्यामध्ये सुद्धा तडजोड करावी लागणार आहे, कारण की मीनेपासून हा शुक्र परत 8वात जातोय. म्हणून त्यांनी थोडंसं जपून राहावं. तसं काळजी करायचं कारण नाही आहे. फक्त ज्या मर्यादित गोष्टी आहेत तेवढ्याच त्यांनी सांभाळाव्या. वृश्चिक रास. आता राशीप्रमाणेच ते नको तिथे बोलतात आणि हेच त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यांनी काय करावं, शनी तुम्हाला ॲज इट इज फेवरेबल नाही ठरणार आहे. मंगळाची रास आहे. ते धड पाणी नाही आणि धड अग्नी नाही. त्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर स्वतःला सूर्याच्या ज्या काही डिसिप्लिनरी ॲक्शन जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहू शकता. तुम्ही फक्त डिसिप्लिन, त्याला मराठीत काय म्हणतो आपण, शिस्तबद्ध जर तुम्ही जगलात तर तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही फक्त प्रत्येक गोष्टीला त्याचा मान सन्मान त्या ठिकाणी द्या, म्हणजे तुम्हाला त्रास कधी होणार नाही. मगाशी आपण जेव्हा विचार केला होता ग्रहांच्या गोचराचा, तेव्हा आपण गुरुग्रह मार्गी झाल्याचा विचार केला होता. तुमच्या या बाकीच्या 4 राशींच्या बोलण्यामध्ये असं आलं की शनीचा प्रभाव जास्त त्या राशींवरती दिसेल असं तुमच्या बोलण्यात आलं. मला आता हा प्रश्न विचारायचा वाटतोय की आता शनी ग्रह हे अस्थी झालेले आहेत, तर या सगळ्याचा फायदा की फटका या 4 राशींना पडेल? जरी शनी अस्त झाले असेल तरी त्यांचा प्रभाव जो आहे त्याला आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो, तो गेलेला नाही आहे. ते तिथे आहेत. त्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे. कोणाला त्रास होणार आहे? सिंह राशीला. अग्नितत्व आहे. आणि लक्षात घ्या, शनी इज अ हायड्रोजन अँड हिलियम कॉम्बिनेशन ऑफ गॅसेस. तर हे दिसताना खूप शांत चालतंय, ते सगळं स्लो करतंय. आणि शनी म्हणजे आकुंचन पावणारी रास आहे. प्रत्येक गोष्टीला श्रिंक करणारी रास आहे. आणि सूर्य श्रिंक होणारा नाही आहे, तो त्याच्या तेजावरच राहणार आहे. त्यामुळे आडमुठेपणा दाखवू नका. जिथे तुम्हाला नमायचं तिथे तुम्ही नमतं घ्या, तुमचं काम होऊन जाईल. कन्या राशीला काही त्रास नाही आहे, कारण की ते मित्र आहेत. जरी 7वी दृष्टी असली आणि अस्त जरी असला तर तुमचं काम तसंही व्यवस्थित चालणार आहे. शुक्र अगेन हा मित्र आहे शनीचा, पण 8वे बसतात हे सिंह आणि तूळ. म्हणजे सिंह रास आणि तूळ रास ही 8वी बसते. ह्याच्याकडून 8वी किंवा शनीकडून 8वी. त्यामुळे ह्या दोघांनी थोडंसं जपणं गरजेचं आहे. जरी तो अस्त झालेला असेल तर त्याचं लक्ष तुमच्याकडे मात्र आहे. म्हणजे मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी आपण त्या मांजरीला पाहतो आहोत. तर अशी परिस्थिती असल्यामुळे शुक्राला तशी काळजी गरज नाही आहे तुळाला. पण वृश्चिकाला मंगळ आहे. येस, मंगळाची राशी आहे. ती धड अग्नी नाही धड पाणी नाही अशी परिस्थिती आहे मंगळाची. त्यामुळे मंगळाने आपल्या शब्दांचा वापर मोजून, समन्वय, संतुलन साधून, त्या नियमात बसून शिस्तीचं पालन करून करावं.
त्यांना बिलकुल त्रास होणार नाही. पुढची रास पुढची रास आहे धनु. गुरुची रास आहे, अग्नितत्वाचा कारक आहे. आणि धनुनी ह्यावेळेस थोडंसं आपल्या प्रोफेशनला पण महत्त्व देणं गरजेचं आहे. तिथे आळस न दाखवणं हे महत्त्वाचं आहे. त्यांचे मूड स्विंग होण्याची शक्यता असते धनुराशीची. तर त्यांनी आपली मूड स्विंग न धरता जर शिस्त पाळली तर त्यांच्या प्रोफेशनमध्ये त्यांना त्रास होणार नाही. त्यांना थोडासा स्ट्रगल ह्या आठवड्यात मात्र नक्कीच करावा लागणार आहे. तो तुमच्या रिलेशनशिपमध्येही आणि प्रोफेशनमध्येही तुम्हाला हा स्ट्रगल जाणवतो आणि दिसून येणार आहे. तर तुम्ही तेवढं फक्त काळजी घ्या. तर धनुराशीला अजून एक महत्त्वाची बातमी की त्यांनी शिवाची आराधना करावी. शिवालाचा जलाभिषेक करावा आणि शंकराची आरती किंवा आराधना किंवा साधना जे काही शक्य असेल ते करावं. जर घरी शिवलिंग नसेल तर शेजारी मंदिरात दर्शन घेऊन तिथे जर एक थेंब काही जर पाणी जर टाकता आलं तर त्यांना खूप शांतता निर्माण होईल. मनाचं समन्वय संतुलन साधून राहील. त्याच्यानंतरची रास आहे मकर. मकर तसं बघितलं तर नैराश्याची राशी म्हटलेली आहे. उत्तर प्रदेशची लोक जी आहेत त्या आपल्या भारताला मकर राशीचं समजतात आणि साऊथमधली लोक आपल्या भारताला कन्या राशीचं समजतात. पण मकर राशीच्या लोकांचं एक विशिष्ट असं आहे की शनीच्या अंमलाखाली असल्यामुळे त्यांना तसा काही त्रास नाही आहे. पण एक लक्षात घ्या, तुमची आता 7:30 जस्ट संपलेली आहे, पण त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट अजून चालू आहे. तर तुम्ही अतिशय धाडस दाखवायचं काम करू नका. प्रोफेशन चेंज करण्याचा जर विचार असेल तर ह्या पिरियडमध्ये सध्या घेऊ नका. अजून थोडासा वेळ जाऊ द्या, त्याला अजून थोडीशी मॅच्युरिटी येऊ द्या आणि पूर्ण विचारांनी तुम्ही आपलं प्रोफेशन चेंज करा. इथे प्रोफेशन चेंज करण्याची शक्यता जाणवते. ती 1 जूनच्या आधी तर करू नका. त्याच्यानंतरची रास आहे कुंभ. तुम्हाला आता शेवटचा टप्पा जो आहे तो येत आहे. आणि एक लक्षात घ्या की शनी असा ग्रह आहे जो शेवटच्या टप्प्यामध्ये त्याची फळं देत असतो. तर तुम्हाला फळं मिळण्याचा आता जे वेळ आलेली आहे ती वेळ तुमची आलेली आहे. जरी आता शनी अस्त झाला असेल तर इथून पुढे तुमचं जे काही क्लिन्झिंग होणार आहे, जी काही तुमची स्वच्छता होणार आहे, तिथून पुढे तुम्हाला फळं चांगली मिळणार आहेत. तर ते चांगल्या मिळण्यासाठी तुम्हाला थोडीशी कळ काढावी लागेल. एक खूप खूप महत्त्वाची म्हण आहे जी मी ऐकली होती आणि मला खूप आवडली ती, की हत्ती तर निघून गेला पण त्याच्या शेपटीचा एक केस त्रास देते. आणि हे केस जेवढा हत्ती गेला नाही तेवढा त्रास होत नाही, तेवढा त्या केसाचा त्रास असतो. हा नेमका आता तुम्हाला सहन करायचा आहे. तर तुम्ही सकारात्मक ऊर्जा धरून ठेवा. तुमचं कल्याणच होणार आहे. तुम्हाला फक्त तग धरायचा आहे थोडा वेळ अजून. शेवटचा टप्पा आहे. पुढच्या वर्षी 27 जूनमध्ये शनीचं राशी बदलणार आहे. हे 1.5 वर्ष तुम्ही खूप महत्त्वाचे सांभाळायचे आहेत. तुमची दिशा बदलण्याची ही वेळ आलेली आहे. तर दिशा बदलताना खूप जाणीवपूर्वक बदला. नक्कीच तुम्हाला फरक पडणार आहे. आणि मीनेला तर काय वर्षभर तो शनी तिथेच राहणार आहे. मीनेचा एक खास गुणधर्म आहे की ते एका स्टेटमेंटवर टिकून नाही राहत. तर त्यांनी आपले जे काही स्टेटमेंट कमेंट केलेत ते आयदर तुम्ही काही कमिटमेंट देऊ नका आणि जर दिली तर ती टिकून ठेवा. पण एक लक्षात घ्या, मीनेची ही एकमेव रास अशी आहे जी मोक्षासाठी एलिजिबल आहे. तर तुमच्या साधना जर ह्या शनीच्या काळामध्ये जर केल्या तर त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला 100 पटीने मिळणार आहे. तर तुमच्यासाठी खूप छान शिवाची आराधना करा. तुमचं खूप कल्याण होणार आहे. आणि खरंच शनी तुमच्या पाठीशी उभा आहे, कारण की गुरुचं आणि शनीचं वैमनस्य नाही आहे. ते मित्र आहेत एक दुसऱ्याचे. त्यामुळे गुरुला नेहमी शनी सांभाळतो आणि शनीला गुरु जर सांभाळणार असेल तर गुरु पण शनीला सांभाळतो. हे दोघंही कारक ग्रह आहे की दुसऱ्यासाठी. तुम्हाला तसा काही त्रास नाही आहे. फक्त तुम्ही साधना, आराधना किंवा जर काही भक्ती करणं असाल तर त्याचं फळ खूप छान मिळणार आहे या ड्युरेशनमध्ये. तर तुम्ही पुढचा आठवडा तिथून जर सुरू करता आलं तर शिवाची आराधना करा. तुमचं खूप फळ चांगलं आहे. परत एकदा सांगतो, धनु राशीने स्ट्रगल करायचं आहे. त्यांना एवढा सहजासहजी मिळणार नाही आहे काहीच. प्रोफेशनमध्ये पण नाही आणि रिलेशनमध्ये पण नाही. त्यांनी स्ट्रगल घेऊन त्याला टिकवून धरायचं आहे. मकर राशीसाठी हा शेवटचा टप्पा जो आता जस्ट कॅस्केडिंग इफेक्टमधनं बाहेर पडतोय. थोडासा तग धरा, तुमचं कल्याण होणार आहे. कुंभ राशीला सुद्धा हा शेवटचा जो टप्पा आहे, हा शेवटचा टप्पाही त्यांना थोडासा काही लोकांना जड जाईल, जे अग्नितत्वाचे आहेत ते. बाकीच्यांसाठी तो साधारण जाणार आहे. पण तुम्हाला फळ मिळण्याची वेळ आलेली आहे, ती जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा तग धरायचा आहे. मीन राशीसाठी एवढंच सांगेल की तुमच्यासाठी बिलकुल काळजी करू नका.
जरी 7.5 असेल तर तुम्हाला ही अशी व्यवस्थितच जाणार आहे. तुम्हाला तसाही काही फरक जाणवणार नाहीये. कारण की गुरुच्या अंमलाखालची राशी आहे ती. आणि 7.5 ज्यांची चालू झालेली आहे त्यांच्यासाठी काय करायचं आहे, तर त्यावरती आपण एक विशेष पॉडकास्ट केलेला आहे. त्याची लिंक मी इथे एपिसोडमध्ये जोडतो आहे. त्यामुळे 7.5 सुसह्य कशी करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचं त्या एपिसोडला नक्की पहा, पूर्णपणे पहा आणि म्हणजे तुम्हाला कळेल की 7.5 सुसह्य कशी होऊ शकते. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला सांगा. निवडक प्रश्नांना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न सिविक मिररचा नक्की राहील. तूर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद.